याला जबाबदार कोण आहे? पोथ्या पुराण वाचली, वेदाध्ययन केलं, काय भरपूर ज्ञान संपादन केलं, तरी सुद्धा ज्ञानी माणसाला जर मन अशुद्ध असेल तर नुसतंच ते नॉलेज नाही. एखादा मनुष्य व्यायाम छान करतो, बाह्य प्रकृतीसाठी धडपडतो, पण त्याने अंतर्मनासाठी कधी धडपडलाय याचा विचार करा. आज समाजामध्ये जी अस्थिरता आहे याचं मुख्य कारण आपल्या मनाची स्थिती बरोबर नाही. जो तो कर्म करत असताना वेगवेगळे विचार करतात. एक गमतीची गोष्ट सांगतो. एके ठिकाणी गावामध्ये मंदिराचं बांधकाम चालू. एक साधू महाराज तिकडून गेले, डोक्यावर विटांचा भार घेतलेला असा एक मनुष्य होता. त्याला विचारलं, काय रे बाबा, काय चाललंय, काय दिसत नाही का? म्हणाले, मला डोक्यावर हे घातलंय, काय करणार, काम करतोय आपलं. असं काय म्हणाले. बरं. दुसऱ्या माणसाला विचारलं, का हो, काय चाललंय, काय इथे काय करणार? म्हणाले, आम्ही कामगार लोक, पोटासाठी काम करावंच लागतं की नाही, आम्ही आपलं काम करतोय, दुसरं काय माहित नाही आपलं, काय रोजी मिळते, सगळी कामं करावी लागतात म्हणाले. तिसरा एक माणूस विटा उचलून देत असतो. त्याला विचारलं, काय हो, हे काय चाललंय? काय चाललंय म्हणजे काय हो, आमच्या बाबांचं देऊळ चाललंय. अहो, आमचा हा मनुष्य जन्म, आम्ही आपलं मदत करतोय, तेवढीच एक एक वीट मदतीचा हातभार लावतोय. काय आनंद आहे तुम्हाला, खरं सांगतो. नाही, आपल्या महाराजांचं देऊळ व्हायचं आहे. मला गेलं लक्षात. बघा, तिघही काम करताय. एक पोटासाठी काम करताय, एक नाईलाज असतो काम करताय, आणि दुसरं आपल्या गुरुसाठी काम करताय. काम करण्याची सगळ्यांची पद्धत एकच आहे, पण विचार वेगळे आहे. हे जे काही विचार आहेत, हे जोपर्यंत तुमच्या डोक्यात चांगले येत नाही तोपर्यंत प्रगती होणार नाही. नुसतं शिक्षणाच्या द्वारे मोठा झाला, BCom, BSc, LLB, बऱ्याच डिग्र्या मिळाल्या, पण या डिग्र्या अर्थ कमवण्यासाठी ठीक आहेत, पण व्यवहाराकरता असलेली गोष्ट आपल्या आत्मसुखाकरता उपयोगी पडेल असं नाही. आनंद आणि दुःख ही एका नाण्याची दोन बाजू आहेत. काही लोकांना चांगला आनंद होतो, त्रास दिल्यानंतर त्या माणसाला आसुरी आनंद होतो. आलं की लक्षात? म्हणजे कोणाला कशामुळे आनंद होईल हे सांगता येत नाही, आणि एखाद्याचं दुःख जे काही आहे त्याच्या हृदयातली असलेली सल ती आपल्याला अजिबात कळू शकत नाही. एक गमतीची गोष्ट सांगतो. एक न्यायाधीश होते, आणि न्यायाधीश असताना त्यांना काही अध्यात्म विशेष जमलं नाही. न्याय निवाडा करण्यामध्ये वेळ गेला. रिटायर झाल्यानंतर एका साधूकडे आले. म्हणाले, महाराज, मला आता आध्यात्मिक काहीतरी शिकायचं आहे, मला पुढे काहीतरी ज्ञान घ्यायचं आहे, मला लोकांच्या मनाचा अभ्यास करायचा आहे, मला आध्यात्मिक प्रगती करायची. आज समाजामधली अवस्था बघून मला हृदय द्रवलेलं आहे. बरं म्हणाले, एक काम कर, माझा ऐकशील? हो म्हणाले, काशीला जा आणि 1 महिनाभर भीक माग. अरे बाप, जजला सांगितलं की काशीला जाऊन भीक माग, पण काय करणार, गुरु आज्ञा, आपणच विचारायला गेलो. बरं म्हणाले, हरकत नाही. मुळामध्ये सदन असल्यामुळे काशीला गेला. एका हॉटेलमध्ये खोली घेतली, कारण पैसेवाला. साध्या हॉटेलमध्ये खोली घेतली, एक फटके कपडे घेतले. हे भीक मागताना चांगल्या कपड्यांनी कशी काय भीक मागणार? आलं गेलं लक्षात? हे गमतीच्या गोष्ट सांगतो मी. अनेक लोकांना असे कपडे बिपडे वाटतो. तर एका माणसाला आम्ही कपडे दिले आणि त्याला सांगितलं केव्हा तरी घालाय, छान कपडे आहेत. तर पुढल्या मला एकदा तिकडे जामीन ऐकायला भेटला. तर म्हटलं, काय कपडे घालतोस की नाही? खरं सांगू का, चांगले कपडे घालून कोण भीक देणार? बरोबर आहे तुझं. म्हणजे सांगायचं हे तू काय की चांगले कपडे घालून भीक कशी मागायची? मग त्याने हॉटेल घेतलं, भिकेला चांगले छान कपडे बिपडे खराब दिसणारे घेतले आणि भिकाऱ्यांच्या मध्ये जाऊन बसला आणि हात करे डबा घेऊन गेला. ऍक्टिंग चालू झाली त्याची. 1-2 दिवसांनी अशी घटना घडली की एक मुंबईचे वकील त्या ठिकाणी काशी विश्वेश्वराला दर्शनाला गेले. काहीतरी काम झालं, म्हणाले प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रसाद देऊ.
म्हणून दान धर्म करण्याच्या दृष्टीने काही ना काहीतरी प्रत्येक भिकाऱ्याला दान देता देता याच्या समोर उभे राहिले. बघतो तर अरे बाप, चेहरा ओळखीचा दिसतोय. लांबून उभा राहिला, बघत राहिला त्यांच्याकडे. याच्या लक्षात आलं की याने बहुतेक आपल्याला ओळखलेलं दिसत. लांबून बघायला लागला आणि तो पुढे आला. म्हणाला, तुम्ही अमुक अमुक न्यायाधीश होतात ना? हो म्हणाले. तुमच्यावर अशी परिस्थिती आली भीक मागत? तो एकदम घाबरला. नाही म्हणाले, काळजी करू नका, 2 मिनिटं बाजूला या. उठला, बाजूला घेतला. म्हणाले, खरं सांगू का, अहो मी न्यायाधीश म्हणून रिटायर झालो आणि एका ठिकाणी असं केलं, त्या गुरुजी मला सांगितलं महिनाभर भीक माग, म्हणजे लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करता येईल. अरे मी तसा काही भिकारी वगैरे नाही, मी सदन आहे, चांगला आहे, पण काय करणार, इकडे आलं कोणी मला ओळखत नाही. म्हणाले, पण मग तुम्हाला काय ज्ञान प्राप्त झालं? तर ते काही लक्षात येत नाही, पण माझ्या एक गोष्ट लक्षात आली, ते जे भिकारी ज्या अर्थतेने भिक्षा मागताय ती अर्थता काही माझ्याकडे येत नाही. कशी येणार? आतून माहितीये की मी श्रीमंत आहे, मला ही ऍक्टिंग करायची आहे, मग ही ऍक्टिंग काही काळ करायची आहे. असं का अध्यात्म आहे? पोटाला तिडीक बसल्याशिवाय हृदयातला भाव जागृत होत नाही, ती भिक्षा सुद्धा मागितली जात नाही. मग अध्यात्माची आस लागलेल्या माणसाला अध्यात्म म्हणजे काय नाटक आहे? 24 तासाची ती भूमिका जोपर्यंत तुम्ही अध्यात्माची बाळगत नाही तोपर्यंत तुमच्या हृदयातनं चांगुलपणा बाहेर पडणार. हे नुसतं लोणच्या आणि चटण्यांसारखं लावायला अध्यात्म नाहीये. अध्यात्म चपाती आणि भात आहे, ज्याच्यामुळे पोट भरतं. बाकीचे विषय थोडे तोंडी लावायला ठीक आहे, थोडी ऐहिकता आहे, थोडा संसार आहे, मध्ये मीठ आहे, या सगळ्याचा उपयोग चवी करता होतोय. पण मुळामध्ये त्यातला जो गाभा आहे, सत्याचा मार्ग आहे, धर्म म्हणजे नीती नियमांचा पगडा आहे, प्रेम करण्याची कला संपादन केले, सर्वांवर निखळ प्रेम करण्याची बुद्धी अवगत झाली आहे, तर तुम्हाला शांती म्हणजे काय निदान कळेल. अध्यात्मा करता अनेक लोकांचा प्रश्न असतो, मी रेल्वे जवळ राहतो ना, गाड्यांचे आवाज येतात, मग किलकलाट खूप असतो, सगळे खाली गडबड खूप चालू असते, माझं चित्त लागत नाही. अरे कानात कापूस टाका. ध्यान करण्याकरता बरोबर आहे. आता आपली शहरातली परिस्थिती आहे का अशी की जाऊन हिमालयात बसून फक्त ध्यान करू? आलं की लक्षात? मागे इथे 1-2 लोकांनी तक्रारमुळेच नाही, अनेक पेपरात सुद्धा तुम्ही जाहिरात वाचता, अमुक शिबिर, आध्यात्मिक शिबिर, 1100 रुपये, 1500 रुपये. अरे नुसतं बसा सांगितलं तर 10 मिनिटं बसायला कोणी तयार नाही. आलं की लक्षात? इथे ध्यानाला शिबिर तर सोडून द्या, वेळ नाही कुणाला मुंबईमध्ये, चांगलं ऐकायला वेळ नाही, चांगलं बोलायला वेळ नाही. आणि एक कायम हृदयावर करून ठेवा, तुमच्यामध्ये बदल तुम्हाला हवा असेल तर तो आत्ता होतो, नंतर करू म्हणाल तर पुन्हा. तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर जगात तुम्हाला कोणी दुःखी करू शकणार नाही, पण तुम्हाला दुःखीच व्हायचं असेल तर मात्र नाईलाज आहे, तुम्हाला कोणी सुखी करू शकणार काय? आज बाह्य गोष्टीला तुम्ही जास्त महत्व देताय, अंतर्मनाला देत नाही. पौष्टिक खाण्याला जास्त महत्व देत नाही आहे. चोचले जिभेचे वाढलेले आहेत, चायनीजला जास्त महत्व, म्हणजे खाऊ नये या मताचा मी नाहीये. पण बाबांनी आपल्या प्रवचनात एकदा सुंदर सांगितलं होतं की नो हरी, नो वरी अँड नो करी. आलं की लक्षात? चिंता कशी असते, गंमत अशी आहे की रात्री सिनेमा नाटक बघून 12 वाजता झोपलेला माणूस सकाळी 10चं ऑफिस आहे आणि 8ला उठल्यानंतर काय कसा बसा चाला, आता 10चं काम आहे. मग बायकोला सांगतो चल आवरायचे, तेवढ्यात मुलगा बाथरूमला गेलेला असतो. अरे बापरे, काय रे तुला अक्कल नाही, आताच कुठे गेला नेमका, त्याने चिडचिडीला सुरुवात झाली. पण 6ला उठला असता आणि आपलं लवकर आटपलं असतं तर ते नाही. आपल्या उशिरा उठण्याचा सगळ्यांवर राग काढत राहायचं आणि मग कसं बसं एकदा ऑफिसला यायचं आणि मग त्या फाईली घेऊन सगळ्यांवर येईल त्याच्या जाईल त्याच्यावर चिडत राहायचं. आपण या वेळेला चांगलं वागण्यासाठी सकाळी उठल्यानंतर सुरुवात करू, त्या मनामध्ये शुद्ध विचार आणू, त्यावेळेला पुढचं काम सुकर होईल. तोपर्यंत कसं काय व्हायचं
अशुद्ध मानाने शुद्ध अंतःकरणाने तुम्ही जर या अध्यात्माकडे बघितलं तर लक्षात ठेवा की बाहेरचं काही त्या अध्यात्माला लागत नाही. फक्त चांगले विचार आणि तेवढ्यासाठी या मनाची अवस्था विचित्र होते. बॉडी जस्ट लाईक अ बबल अँड माइंड इज मंकी. हे मंकी माइंड जाग्यावर आणण्यासाठी संतांनी जो आपल्याला मार्ग दिलेला आहे. पुन्हा आपली गाडी त्या नामावरच आहे. कुठल्याही युगामध्ये नाम नाम आहे नाम. आणि या नामाची कुठं चढल्यानंतर मनामध्ये एक प्रकारच्या संवेदना छान येतात, आनंदाच्या उर्मी येतात. त्या कशा? या अनुभवाच्या गोष्टी, चाखायच्या गोष्टी, उसे महसूस करना पडता. मग तुम्ही जर तुम्हाला या गोष्टी आवडत असतील तर सुरुवात करा आणि ठरवा की आजपासून जे काही प्रसंग येतील त्याला मी तोंड देणार नाही, रडून जाणार नाही, घाबरून जाणार नाहीये. प्रसंग कुठलाही येऊन दे. काळाकुट्ट नवरा आणि पांढरी शुभ्र बायको ज्या वेळेला प्रेम विवाह होतात, माणसं गुणांवर प्रेम करतात. हे कायम लक्षात ठेवा. सुंदर सुबक मूर्ती म्हणजे पॉवरफुल असं काही नाहीये. साधं दगडाला शेंदूर लावलेला एखादं धार्मिक स्थान हे त्या सुबक मूर्तीपेक्षा पवित्र होऊ शकतं. आलं की नाही लक्षात? तुमची भावना फक्त चांगली पाहिजे. आलं की लक्षात? देहतुडीची दिंडी आता शेगावीला जाते. 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 गणगणात बोलते तुला, गणगणात बोलते. गणगणात बोलते बोला, गणगण गणात बोलते. गणगणात बोलते बोला, गणगण गणात बोलते. गणगण गणात बोलते बोला, गणगण गणात बोलते. धून श्री गजाननांची बोला चारी वाजे. 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 गणगणात बोलते बोला, गणगणात बोलते. गणगण गणात बोलते बोला, गणगण गणात बोलते. गणगणात बोलते बोला, गणगण गणात बोलते. गणगण गणात बोलते बोला, गणगण गणात बोलते. संसाराच्या संसाराचे ओंकाराशी नाते. संसाराच्या संसाराचे ओंकाराशी नाते. संसाराच्या संसाराचे ओंकाराशी नाते. संसाराच्या संसाराचे ओंकाराशी नाते. गणगण गणात बोलते बोला, गणगण गणात बोलते. 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 संसाराचा संसाराचा नाद ऐकला रूपदा येते. गणगण गणात बोलते बोला, गणगण गणात बोलते. 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 शेगावीच्या गजाननाशी शरण माझे नाते. 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 गणगणात बोलते बोला, गणगण गणात बोलते. गणगण गणात बोलते बोला, गणगण गणात बोलते. गणगण गणात बोलते बोला, गणगण
गणात होते गण गण गणात होते बोला गण गण गणात होते गण गण गणात होते बोला गण गण गणात होते गण गण गणात होते बोला गण गण गणात होते गणात होते बोला गण गण गणात होते गण गण गणात होते बोला गण गण गणात होते